नमस्कार, मी श्रेयास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आज आपण इथे मालवणी पद्धतीचे कांदा खोबऱ्याचे वाटण वापरून अंड्याचे कालवण बनवणार आहोत। तर इथे मी मालवणी मसाला वापरला आहे, त्याऐवजी तुम्ही तुमचा घरगुती मसाला वापरला तरीही चालेल। तर इथे मी 4 अंडी घेतली आहेत। एका कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल तापत ठेवूयात। तेल तापल्यानंतर साधारण एक मीडियम साइजचा कांदा बारीक चिरून घेऊन त्याचा साधारण तांबूस कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 4-5 कढीपत्त्याची पानं घालून घेऊयात। यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिट परतून घ्यायचे आहे। इथे मी एक मीडियम साइजचा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे। चला तर मसाले घालूयात। तर इथे मी 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, 1 चमचा गरम मसाला घातला आहे। हा मसाला 1 मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये आपण 2 चमचे कांदा खोबऱ्याचे वाटण घालून घेऊयात। हे वाटण आपण 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचे आहे। हे वाटण शिजल्यानंतर आपल्याला ही ग्रेव्ही किती पातळ किंवा दाटसर ठेवायची आहे त्याप्रमाणे यात आपण पाणी घालून घ्यायचे आहे। उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता यामध्ये आपण एक अंडी घालून घेऊयात। ही अंडी आपण ह्या अशा पद्धतीने घालायची आहेत की जेणेकरून ती एकमेकांना ग्रेव्ही मध्ये चिकटू नयेत। त्यानंतर आपण ही ग्रेव्ही झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। तर ह्या अशा पद्धतीने आपली अंड्याचे कालवण बनवून तयार आहे। तर हे अंड्याचे कालवण तुम्ही तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करा। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बाजूला दिलेले बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।